नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज आपण ई श्रम कार्ड याविषयी माहिती पाहणार आहोत. यामार्फत अर्जदाराला 3,000 रुपये मिळणार आहेत. पात्र अर्जदाराला 3,000 रुपये मिळणार आहेत. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण पूर्ण माहिती पाहूयात. तर ह्या योजनेचे नाव आहे ई श्रम पेन्शन कार्ड योजना आणि अर्ज करण्यास कोण पात्र असणार आहे तर असंघटित कामगार म्हणजेच कामगार वर्ग. त्यानंतर विभाग हा कामगार आणि रोजगार मंत्रालय. ई श्रम पेन्शन कार्ड योजना कोणी सुरू केली? ही योजना केंद्र सरकार अंतर्गत राबवली जात आहे. तर या योजनेसाठी लाभार्थी जे असणार आहे तर देशातील श्रमिक कामगार. या योजनेचा उद्देश काय असणार आहे तर योजनेअंतर्गत जे असंघटित कामगार असणार आहेत, देशातील श्रमिक कामगार आहेत, त्यांना आर्थिक मदत करता यावी व त्यांच्या भविष्यासाठी तरतूद करणे. आणि ह्या योजनेअंतर्गत पेन्शन रक्कम 3,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये मिळणार आहे. तर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे. यासाठी वेबसाईट जी आहे https://ishram.gov.in. ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे. तर अर्जदाराचे वय हे 16 ते 49 वर्ष असावे. त्यानंतर आणि ह्या योजनेसाठी जे अर्ज करणार असणार आहे ते असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार असणे आवश्यक असणार आहे. अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आधार कार्ड व त्याला जोडलेले मोबाईल नंबर पाहिजे. बँक खाते तपशील असावे. अर्जदार हे इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती असू नये, ते नोंदणी करू शकत नाही. यासाठी लागणारी कागदपत्रे पाहूयात. तर आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड नंबर, आधार कार्डला जोडलेले मोबाईल नंबर पाहिजे. त्यानंतर बँक खात्याचे तपशील आवश्यक असणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर जी ई श्रमची वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तर त्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर उजव्या बाजूला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर ऑन ई श्रम व तुमच्या आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला खाली दोन्ही पर्यायावरती नो असे क्लिक करायचं आहे व तिथे सेंड OTP वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होऊन जाईल व त्यावरती मोबाईलवर आलेला OTP टाकावा व सबमिट करून द्यायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल व तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर OTP वर क्लिक करा, कॅप्चा टाका व खालील आय ॲग्री टू वर क्लिक करा व सबमिट करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर नवीन पेज ओपन होईल व मोबाईलवर आलेले OTP टाकून व्हॅलिडिटी करून घ्यायचा आहे व त्यानंतर सर्व आधार डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. जसे की तुमचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, मॅरिटल स्टेटस, फादर्स नेम, मदर्स नेम, सोशल कॅटेगरी, ब्लड ग्रुप, डिफरंटली एबल्ड, अपंग असेल तर यस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशी प्रत्येक स्टेप तुम्हाला फॉलो करून हा अर्ज भरायचा आहे व शेवटी सेव्ह आणि कंटिन्यू करून सबमिट करून द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावरती डाउनलोड कार्डवरती क्लिक करा. तुमचे ई श्रम कार्ड डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन हा अर्ज भरावा लागेल. CSC केंद्रावर गेल्यानंतर तिथे या योजनेसाठी अर्ज करायचा आहे असं सांगावं लागेल व सर्व कागदपत्रे तिथल्या चालकाकडे जमा करावे लागणार आहेत व त्याचे चार्ज भरावे लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पावती देण्यात येईल व त्याचे तुम्हाला CSC केंद्र चालकाचे निश्चित शुल्क द्यावे लागेल व अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हा अर्ज करू शकणार आहात. तर अशा प्रकारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ई श्रम कार्डसाठी पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेसाठी पात्रदार होऊ शकता. तर माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.